प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप निवडणुकीच्या अनुषंगानं झाले. येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बिहार राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकींपूर्वीच राहुल गांधी यांनी एका इंग्रजी दैनिकात लेख लिहून आणि प्रत्यक्षात एक्सवर ट्विट करून त्यांनी काही शंका व्यक्त केली की बिहार विधानसभा निवडणूक देखील चोरीला जाऊ शकते का, असा एक त्यांचा संशय आहे. आणि हा संशय ते आपल्या लेखामधून देखील आरोपाचा एक भाग म्हणून व्यक्त करतायत. पण खरंच हा लेख जो आहे हा केवळ संशयावर जो आधारलेला आहे, याच्यात काही तथ्य आहे का, की केवळ एक संशय म्हणून ही बाब मांडली जाते, केवळ मतदारांना प्रभावित करण्यासाठी किंवा मतदारांच्या मनामध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, उत्सुकता निर्माण व्हावी, यासाठी तो माइंड गेम आहे की नेमकं काय, या संदर्भात विश्लेषण करतील आपले अतिथी माननीय विश्वास फुडगी सर. आपण विषय सुरू करावा. धन्यवाद. तुमच्या प्रस्तावनेमध्ये या लेखाविषयी पण काही संशय उपस्थित केले, त्याबद्दल मी पहिल्यांदा खुलासा करू इच्छितो. राहुल गांधींनी बिहार इलेक्शन अजून ऑक्टोबरमध्ये आहे, पण तत्पूर्वी महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये ही जी निवडणूक झाली नोव्हेंबर मधून आणि जे सरकार निवडून आलं ते जनतेने निवडून दिलेलं आहे का इलेक्शन कमिशन आणि भारतीय जनता पक्ष या युतीने महायुतीचं सरकार निवडून आणलेलं आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. आणि याकरता त्यांनी इलेक्शन कमिशनने जाहीर केलेले आकडे आणि एकूणच या मतदान पद्धतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि इलेक्शन कमिशनने काय गोलमाल केलेत याचं त्यांनी आकडेवारीनुसार विश्लेषण केले आहे आणि ते बिनतोड आहे. हा निव्वळ आरोप नाही, किंबहुना मला असं वाटतं की यापूर्वी जरी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाने अजून हायकोर्टामध्ये 100 रिट पिटिशन महाविकास आघाडीचे जे पक्ष होते त्याच्यापैकी काँग्रेसचेच 35 आहेत, सर्वांचे मिळून 100 रिट पिटिशन पेंडिंग आहेत. मुंबई हायकोर्टामध्ये त्याची सुनावणी सुरू झालेली नाहीये आणि या सरकारचे 100 दिवस पूर्ण झाले आहेत. असं असताना न्यायालय दाद देत नाहीये. जनतेने या प्रश्नावरती रोष व्यक्त करून झालेला आहे आणि हे सरकार अनेक निर्णय घेत आहे आणि हे लोकांनी निवडून दिलेले सरकार नसून लोकशाहीची थट्टा करून, मतांची चोरी करून, इलेक्शन कमिशनच्या मदतीने हे सरकार कसं निवडून आलंय हे सांगण्याचा आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी आपल्या लेखात केलाय. त्यामुळे हे सैराट आरोप नाहीयेत, हे नेमके कुठे इलेक्शन कमिशन चुकतंय आणि ही जी काही युती आहे ही या देशाच्या संविधानाला कसा धोका निर्माण करते कायदेशीरदृष्ट्या, हेही राहुल गांधींनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आपण बिहार इलेक्शनच्या पूर्वी हे महाराष्ट्राच्या मागील इलेक्शन बाबतीत राहुल गांधींनी लिहिलंय, म्हणून त्यांना पुढे काही सूचित करायचंय का, तर निश्चितच सूचित करायचं असं पण सांगू शकतो. याचा एक या लेखांमुळे बिहारच्या जनतेला आणि तिथल्या एनडीए गव्हर्नमेंटला एक इशारा देणं की अशा तऱ्हेची बदमाशी आम्ही खपवून घेणार नाही बिहारमध्ये, याकरता लोकांनी सावध राहावं. सर्व मशिनरी सरकारच्या ज्या आहेत त्या इलेक्शन कमिशनच्या नेमणुकीपासून, मतदार याद्यांच्या निर्मितीपासून ते वोटिंगच्या दिवशी संध्याकाळी ऍडिशनल वोट्स कशा पद्धतीने महाराष्ट्रात झालेलं आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. म्हणून बिहार करता हा एक इशारा आहे असं मानायला हरकत नाही, एक वॉर्निंग इलेक्शन कमिशनला आहे असंही म्हणायला हरकत नाही. पण या प्रश्नामध्ये खरं म्हणजे सुवो मोठो महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी असा हा लेख आहे. म्हणून राहुल गांधींचं आपण सर्वांनी कौतुक केलं पाहिजे आणि लोकशाही वाचवण्यासाठी, संविधानाचं रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे आपले नेते राहुल गांधी त्याच विरोधी पक्षाचे नेते आहेत, हे पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये बोलले आहेत आणि या लेखाची सुरुवातच त्यांनी पार्लमेंटमध्ये ते काय बोलले आणि प्रत्यक्षात काय घडले याच्याकडे या देशाचं सरकार दुर्लक्ष कसं करते. इलेक्शन कमिशन काढून टाकला गेला, नियम बदलले गेले, पण म्हणून प्रश्न संपत नाही. कोणती मोडस ऑपरेंडी इलेक्शन कमिशन आणि एनडीए सरकारने वापरली आणि महाराष्ट्र सरकार निवडून आलं हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. यापूर्वी हरियाणा असंच झालं होतं, यापूर्वी अन्य काही ठिकाणी असंच झालं होतं, पण महाराष्ट्राच्या मध्ये
इलेक्शन कमिशनचे आकडेच बोलतायत की 2019 मध्ये जर 60.46% असं मतदान झालं होतं आणि अंतिम आकडे हे 61.10% आले आणि याच्यामध्ये फरक काय तो फक्त 0.64% आहे. पण 2024 मध्ये जे काही आकडे दिसत आहेत इलेक्शन कमिशनचे बरं का, की मतदानाच्या दिवशी 58.22 आणि हे त्या दिवशी मी इलेक्शनच्या विश्लेषण करताना अनेक वाहिन्यांमध्ये सांगत होतो की 5-5.5ला 58.22% आहेत. रात्री हे साधारणपणे सांगितलं जात होतं की 61% आणि नंतर 24 तासानंतर 38 तासानंतर हे इलेक्शन कमिशनचे जाहीर झालेले आकडे आहेत 66.5. म्हणजे मग 66.5 हे आकडे इतक्या उशिरा कसं बरं येऊ शकतात? इलेक्शन रात्री 10 पर्यंत लोक मतदान करत होते का? तर असंही नाहीये. राहुल गांधीच्या या लेखामध्ये हे म्हटलंय की एक नॉर्मल इलेक्शन महाराष्ट्रात आणि मुंबईत घडत होती. या ठिकाणी 10 वाजेपर्यंत लाईन लागलेली आहे असं कुठल्याही वृत्तामध्ये आलेलं नव्हतं आणि नॉर्मली त्यांचे सगळे आकडे खरं म्हणजे त्याच दिवशी ताबडतोब यायला पाहिजेत. कारण का हे ईव्हीएम वरती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांच्याकडे ज्या पद्धतीने आकडे जमा होतात ही सगळी यंत्रणा इलेक्शन कमिशनकडे असताना मतं संध्याकाळी 5 नंतर वाढतात कशी? ठराविक 12,000 मतदारसंघातच ती कशी वाढतात आणि 89% एकूण बीजेपीकडेच कशी म्हणजे ज्याला म्हणतात सीटा जातात? आणि ह्याच्यामध्ये 78 लाख मतदान हे लोकसभा इलेक्शन आणि असेंब्ली इलेक्शन मध्ये 5 महिन्यात कसं काय महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्ये वाढू शकतं आणि त्याचा पूर्णच्या पूर्ण फायदा कामठी लोकसभा मतदारसंघाचं एक उदाहरण देऊन त्यांनी स्पष्ट केले. सगळेचे सगळे ऍडिशनल जवळजवळ 1 लाख मतदान हे कमळालाच कसं जातं हे सगळे त्यांचे प्रश्न. हा संशय नाहीये, हे इलेक्शन कमिशनच्या आकडेवारीनुसारच त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार जे महाविकास आघाडीचं होतं त्यानंतर 2 पक्ष फुटले आणि एक नवीन एकनाथ शिंदेचं सरकार होऊन ते जे मुख्यमंत्री झालं ते इल्लीगल असे जाहीर केलं चंद्रचूडने. चंद्रचूड यांनी भगवतसिंग कोश्यारींचा निर्णय चुकीचा आहे, पक्ष प्रमुखांचा निर्णय बरोबर आहे उद्धव ठाकरेंचा, असे सगळे अवॉर्ड्स देऊन अंतिम निर्णय दिला नाही आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये बजेट आणि बजेटच्या नंतर पुरवणी मागण्या याच्यामधून एकूणच या महाराष्ट्राचा बजेटचा बट्ट्याबोळ आणि एकूणच महाराष्ट्राच्या विकासाचा बट्ट्याबोळ ज्या सरकारने केला ते एकनाथ शिंदेचं सरकार गेल्यानंतर अशा तऱ्हेने इलेक्शन कमिशन आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्रित येऊन हातमिळवणी करून मतदार यादी बनवण्यापासून ते निकाल जाहीर करणं इथपर्यंत जवळजवळ नाही म्हटलं तरी 78 लाख मतांची चोरी करून हे बहुमत मिळवलेलं आहे. हे लोकांनी मतदान करून निवडून आलेलं सरकार नसून हे जनतेच्या मतांची चोरी करून बॅलेट बॉक्स मधून नव्हे तर ईव्हीएम मध्ये चोरी करून आणि तेही इलेक्शन कमिशनच्या मदतीने विरोधकांच्या कोणतेही आक्षेप न ऐकून घेता कोणतीही प्रक्रिया नालायक न करता न्यायालयीन प्रक्रियेला पूर्णपणे फटा देऊन इलेक्शन कमिशनने विरोधकांचं काही ऐकलं नाही आणि आपलंच म्हणणं ते खरं केलं आणि त्यानंतर इलेक्शन कमिशनची गच्छंती झाली. सगळे नियमच बदलले, गोल पोस्ट आणि गोल दोन्ही बदलून टाकल्यानंतर विरोधकांचे म्हणजे इंडिया गठबंधनचे आरोप हे संपले असं जेव्हा या सरकारला वाटतं, केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सुद्धा आणि इलेक्शन कमिशनला सुद्धा, अशा वेळेस राहुल गांधी सांगतात की मी पुन्हा सांगतो की मी पार्लमेंटमध्ये जे बोललो आता पुन्हा हे लिहितोय ते इलेक्शन कमिशनच्या आकड्यांवरती बोलतोय आणि अशा वेळेस लोकशाहीचा आणि संविधानाचा अत्यंत गैरवापर किंबहुना अवमान करून बेकायदेशीररित्या जेव्हा एखादं सरकार सत्तेवर येतं तेव्हा ती लोकशाहीची विटंबना आहे. त्यांच्या लेखाचे शेवटचे वाक्य फार महत्वाचे आहे. यामुळे संबंधित समस्येवर विश्वासाला कायमचा तडा जातो. मॅच
फिक्स केल्याप्रमाणे निवडणुका होत राहणं. लक्षात घ्या, त्यांचं टायटल आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दलचा आजचाही आक्षेप काय आणि ह्या निवडणुका मॅच फिक्सिंग सारख्या काय होत आहेत. त्यांचं शेवटचं वाक्य आहे, मॅच क्रिकेटची मॅच फिक्स केल्याप्रमाणे निवडणुका होत राहणे हा कोणत्याही लोकशाहीवरील विषप्रयोग म्हणावं लागेल. विषप्रयोग म्हणावं लागेल हे या लेखाचं शेवटचं वाक्य आहे. आणि अशाच पद्धतीने निवडणुका जिंकत राहिल्यानंतर या देशामध्ये लोकशाही पूर्णपणे संपेल, विरोधी पक्ष पण संपतील आणि त्यामुळे संविधान सुरक्षित राहणार नाही. ऑलरेडी गेल्या 11 वर्षात आपण विशेष करून नोटबंदीनंतर जीएसटी आणि त्यानंतर लादलेला करोना आणि त्यानंतर आलेले 19 बोगस इलेक्शन आणि पुलवामाचा प्रकार आणि आता पहलगामचा प्रकार हे सगळं लोकांना दिसतंय. महाराष्ट्राची इलेक्शन निवडून म्हणजे लोकांनी खरं तर इंडिया गठबंधनच्या पारड्यामध्ये लोकसभेला जसं मतदान केलं तसंच मतदान असेंब्लीला पण केलं होतं. पण इलेक्शन कमिशन आणि भारतीय जनता पक्ष यांच्या हात मिळवणीतून हे मतदान फिरवण्यात आलं, ज्याच्यामधले 5 महत्वाचे टप्पे राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशनचे आकडे देऊनच स्पष्ट केलेलं आहे. 58 आणखीन काही टक्के जर तुम्ही 5-5.5 ला सांगता इलेक्शन कमिशन म्हणून, तर त्यानंतर शेवटचे आकडे 66% ओलांडून जातात. इलेक्शन कमिशनची विश्वासार्हता इथेच संपलेली आहे. लोकसभा इलेक्शन ते असेंब्ली इलेक्शन मध्ये 5 महिन्यामध्ये 78 लाख मतदान, म्हणजे मतदार याद्यांमध्ये एवढं मतदार आले कुठून. आणि ते सुद्धा भारतीय जनता पक्षाचे जिथे उमेदवार आहेत त्याच ठिकाणी ते सगळंच्या सगळं मतदान कसं गेलं हे सिद्ध करणारा हा पुराव्यासहित मांडलेला एक आराखडा नव्हे, एक लेख मराठी सकट सर्वच भारतीय भाषांमध्ये छापून आलेला आहे. हा लेख छापल्याबद्दल माध्यमांचे धन्यवाद मानायला लागतील, कारण एवढा महत्वाचा पुरावा देणारा लेख त्यांनी मांडल्यानंतर आहे. जनतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलेलं आहे की तुम्ही मतदान केलं पण सरकार दुसरं निवडून आलं म्हणून तुम्ही रस्त्यावरच्या आंदोलनाला तयार राहा. हे काँग्रेस पक्षाचे नेते नव्हे तर इंडिया अलायन्सचे विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सप्रमाण लेख लिहून, त्याला सांगण्यासारखं उत्तर नाही पण ते काहीतरी बरळत राहतील, काहीतरी लिहित राहतील असे बोरू बहादर भारतीय जनता पक्षाकडे बरेच लोक आहेत. त्यामुळे त्यांची टिंगल टवाळी करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने आपलं नाणं खणखणीत असेल तर उद्या निवडणुका घेऊन दाखव्यात. त्या ठिकाणी इंडिया गठबंधन अशा तऱ्हेचं वातावरण या राहुल गांधीच्या लेखातून निश्चितपणे निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून राहुल गांधी यांचं या निमित्ताने अभिनंदन करून काँग्रेस पक्षासकट महाविकास आघाडी किंवा इंडिया गठबंधन यांच्यामध्ये त्यांनी खूप मोठी एक आशा निर्माण केली आहे की हे सरकार जनतेने निवडून दिलेलं नाहीये. हे सरकार निवडणूक आयुक्त, त्यांची यंत्रणा आणि एनडीए सरकार यांनी सर्व कायदे धाब्यावर बसवून विरोधी पक्षांचं काही न ऐकता लोकशाही सुद्धा टांगून ठेवलेली आहे. आणि म्हणून बिहारची निवडणूक होत असताना येत्या 6 महिन्यात तिथे महाराष्ट्र येऊ नये, महाराष्ट्र पुन्हा होऊ नये, बिहारचा महाराष्ट्र या निमित्ताने होऊ नये या दृष्टीने बिहारच्या जनतेला पण त्यांनी सावध केले, बिहारच्या महागठबंधनला सुद्धा त्यांनी सावध केले. आणि म्हणून एक मोठं लोकशाही जनजागरणाचं काम राहुल गांधींनी केलं, त्याबद्दल त्यांचा आभार मानले पाहिजेत. पण त्याचबरोबर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा एक प्रचंड एक्सपोजर या निमित्ताने केलं, त्याबद्दलही त्यांचे आभार मानले पाहिजेत. आणि या दृष्टीने लोकांनी सजगपणे इलेक्शन कमिशनच्या आणि ईव्हीएमच्या वापरावरती कुठेतरी जोरदारपणे आवाज उठवून आता निवडणूक फक्त बॅलेट पेपरवरतीच घेऊन दाखवा हे आव्हान लोकांनी देण्याची गरज आहे. याकरता माझा हा खुलासा आहे, हे माझं विश्लेषण आहे. राहुल गांधींचं पुनश्च एकदा अभिनंदन, धन्यवाद. इथेच थांबतो. धन्यवाद सर.